मी सध्या उभा आहे NSC डोम परिसरामध्ये। वरळीमधला हा परिसर आहे आणि या ठिकाणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे। एकंदरीत काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधामध्ये आज ठाकरे गटाची ही महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता, जनतेच्या न्यायालयात सत्य ऐका आणि विचार करा अशा प्रकारचं आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले। एकंदरीत ही महापत्रकार परिषद जी आहे ती या ठिकाणी जनतेच्या अदालतमध्ये म्हणजे एकंदरीत जनतेसमोर आपले पुरावे मांडण्याचं काम जे आहे आज ठाकरे गट करणार आहेत। त्याचमध्ये विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने आपल्याला आखून दिलेल्या चौकटीत निर्णय दिला नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला गेला होता आणि या संदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे घटनाची बदल आणि त्याची निवडणूक आयोगाला माहिती दिल्याचे पुरावे या पत्रकार परिषदेमध्ये मांडू शकतील। त्याचबरोबर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची 2013 साली झालेली निवड ही कशी झाली आणि त्यावेळेस आपण पाहायला गेलं तर राहुल नार्वेकर ही शिवसेनेमध्ये असून त्या निवडीमध्ये उपस्थित असतील याचे व्हिडिओ देखील या ठिकाणी दाखवण्यात येण्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। त्याचबरोबर प्रतिनिधी सभा, राजकीय कार्यकारिणी बैठक अशा विविध व्हिडिओ देखील या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत। एकंदरीत आज संध्याकाळी कशा प्रकारे आपल्या विरोधात दिलेला हा निर्णय जे आहे तो चुकीचा आहे हे दाखवण्यासाठी ठाकरे गटाकडून ही पत्रकार परिषद महत्त्वाची असून या पत्रकार परिषदेमध्ये जनतेच्या समोर नेमके कुठले मुद्दे मांडणार, काय पुरावे ठेवणार हे पाहणे योग्य असणार आहे। हे पाहणं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत। तर नेमका आज उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेमध्ये काय गोप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरोसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।